आकाशवाणी. मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण देश आणि केंद्र सरकार वायनाडमधल्या भूस्खलनामुळे बाधितांच्या पाठीशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही. इथेनॉल उत्पादनासाठी ऊसाबरोबरच मका, वाया जाणारी फळं, बांबू यांच्यासारख्या घटकांचा वापर करून भविष्यवेधी दृष्टिकोन अवलंबण्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत उच्च उत्पादक आणि उच्च पोषण मूल्य असलेले पिकांचे 109 वाण सादर करणार. ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपात्रतेविरुद्धच्या याचिकेवरचा निर्णय येत्या मंगळवारपर्यंत लांबणीवर. 6 पदकांसह भारताची मोहीम पूर्ण. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण देश आणि केंद्र सरकार केरळमध्ये वायनाडमधल्या भूस्खलनामुळे बाधितांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिली. पंतप्रधानांनी काल भूस्खलनामुळे बाधित झालेल्या भागाची पाहणी केली आणि या दुर्घटनेतून वाचलेल्यांची भेट घेतली. त्यानंतर वायनाड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मदतीसाठीच्या प्रयत्नांमध्ये राज्य सरकारला सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. बाधितांच्या भविष्याची आणि स्वप्नांची फेर उभारणी करण्याची आणि मदतीची जबाबदारी सर्वांची आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. याबाबत ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतील त्याबाबत केरळच्या मुख्यमंत्र्यांनी तपशीलवार यादी पाठवून द्यावी आणि त्याचा अनुकूल विचार केला जाईल, असं ते म्हणाले. विशेषतः भूस्खलनामुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी राज्य सरकारनं दीर्घकालीन आराखडा तयार करण्याचीही सूचना त्यांनी राज्य सरकारला केली. पंतप्रधान मोदी यांनी 1979 मध्ये झालेल्या मोरबी धरण फुटीच्या वेळचा वैयक्तिक अनुभव सांगितला आणि लोकांना कशा प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागलं असेल याची पूर्ण जाणीव असल्याचंही नमूद केलं. इथेनॉल उत्पादनासाठी ऊसाबरोबरच मका, वाया जाणारी फळं, बांबू यांच्यासारख्या घटकांचा वापर करून भविष्यवेधी आणि बहुपैलू दृष्टिकोन अवलंबावा, असं आवाहन केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांनी काल केलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. इथेनॉलचं उत्पादन हा नफा मिळवून देणारा आणि उत्तम व्यवसाय असल्याचं त्यांनी सांगितलं आणि देशाला पुढच्या काही वर्षांमध्ये 1000 कोटी लिटर इथेनॉलची गरज भासेल, असंही स्पष्ट केलं. पेट्रोलमध्ये जैव इंधन म्हणून इथेनॉलचं मिश्रण करण्याची मर्यादा सरकार वाढवत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण 20% नेण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे आणि ते त्याच्या आधीच साध्य होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. इथेनॉलच्या मिश्रणाची मर्यादा 26% वाढवली जाईल, असंही त्यांनी नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे आंतरराष्ट्रीय जैव इंधन आघाडी तयार झाली आहे आणि त्यामुळे इथेनॉलच्या निर्यातीसाठी संधी तयार होतील आणि पर्यायानं शेतकऱ्यांना लाभ होईल, असं अमित शहा यांनी सांगितलं. वक्फ सुधारणा विधेयक 2024चा आढावा घेण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्यात आली असून ही समिती संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपला अहवाल देईल, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. समाज माध्यमांवरच्या संवादात काल ते बोलत होते. या प्रकरणी सुनावणीची तारीख संयुक्त संसदीय समिती जाहीर करेल आणि फक्त मुस्लिम संघटना नव्हे तर या प्रकरणी सकारात्मक योगदान देऊ शकणाऱ्या कोणत्याही संघटना किंवा व्यक्तींचं समितीच्या प्रक्रियेत स्वागत असेल, असं रिजिजू म्हणाले. हे विधेयक भविष्यवेधी असल्याचं त्यांनी नमूद केलं. मुस्लिम समुदायाच्या कल्याणासाठी सरकारनं हे पाऊल उचलल्याचं ते म्हणाले. सरकारनं हे विधेयक संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलं होतं आणि ते पुढच्या छाननीसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं कॅबिनेट सचिव म्हणून टी.व्ही. सोमनाथन यांच्या नियुक्तीला काल मंजुरी दिली. सोमनाथन 30 ऑगस्टपासून रुजू होणार असून त्यांचा कार्यकाळ 2 वर्षांचा असेल. ते भारतीय प्रशासन सेवेच्या 1987च्या तुकडीचे अधिकारी आहेत. कॅबिनेट सचिवालयाचे अधिकारी म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत उच्च उत्पादक, हवामान बदलांवर मात करू शकणारे आणि उच्च पोषण मूल्य असलेले पिकांचे 109 वाण सादर करणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान शेतकरी आणि शास्त्रज्ञांशी संवादही साधणार आहेत. 61 पिकांचे हे 109 वाण आहेत. त्यात 34 शेतीशी संबंधित आणि 24 फलोत्पादनाशी संबंधित पिकांचा समावेश आहे, असं पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. भरडधान्य, तेलबिया, डाळी,
ऊस, कापूस, वैरण या पिकांचे नवीन वाण सादर केले जाणार आहेत. वेगवेगळी फळं, भाज्या, फुलं आणि औषधी वनस्पतींचेही नवीन वाण सादर केले जाणार आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल डायमंड इम्प्रेस्ड लायसन्स म्हणजे हिरे आयात विषयक परवान्याची घोषणा केली. रत्न आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेनं आयोजित केलेल्या भारत आंतरराष्ट्रीय दागिने प्रदर्शनात एका मुलाखतीत ते बोलत होते. या परवान्यामुळे छोट्या आणि मध्यम उद्योजकांना लाभ होईल असं गोयल म्हणाले. या परवान्यामुळे विशिष्ट उलाढालींचे निकष पूर्ण करणाऱ्या हिरे निर्यातदारांना आधीच्या 3 वर्षांच्या निर्यातीच्या सरासरीच्या 5% आयात करता येणार आहे. त्यामुळे छोट्या आणि मध्यम हिरे निर्यातदारांना मोठ्या निर्यातदारांच्या तुलनेत समान संधी मिळणार आहेत. मलेशियातील उदरा शक्ती 2024 संयुक्त सरावात यशस्वी कामगिरी केलेली भारतीय हवाई दलाची तुकडी काल परतली. रॉयल मलेशियन हवाई दलाच्या संयुक्त सहकार्यानं 5 ते 9 ऑगस्ट या काळात हा सराव आयोजित करण्यात आला होता. भारताची Su-30 MKI फायटर विमानं या सरावात सहभागी झाली होती असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांचं काल सकाळी त्यांच्या राहत्या घरी मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. विजय कदम यांनी अनेक चित्रपट, नाटकं आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. टूर, विच्छा माझी पुरी करा, पप्पा सांगा कुणाचे अशा अनेक गाजलेल्या नाटकांमधून तर गोट्या, दामिनी, घडलंय बिघडलंय अशा मालिकांमधून त्यांनी भूमिका केल्या. मराठी चित्रपटांमध्ये 1980 ते 1990च्या दशकात त्यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. विजय कदम आणि त्यांच्या पत्नी पद्मश्री यांनी विजयश्री नाट्यसंस्था सुरू केली. त्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्ष देश परदेशात नाटकांचे प्रयोग केले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रीडा लवादानं भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपात्रतेविरुद्धच्या याचिकेवरचा निर्णय येत्या मंगळवारपर्यंत पुढे ढकलला आहे. एक सदस्यीय लवाद डॉक्टर एनाबेले बेनेट यांना निकाल देण्यासाठी मंगळवारी भारतीय वेळेनुसार रात्री 9:30 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विनेश फोगटनं लवादाकडे केलेल्या अर्जात संयुक्त रौप्य पदकाची विनंती केली आहे. 50 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत जिंकल्यानंतर विनेशचं वजन 100 ग्रॅमनं जास्त असल्याचं आढळून आलं होतं. 2024 पॅरिस ऑलिम्पिकमधल्या भारताच्या मोहिमेचा काल स्पर्धेच्या अंतिम दिवशी एकंदर 6 पदकांसह अधिकृतपणे समारोप झाला. काल झालेल्या स्पर्धेत कुस्तीपटू रितिका हुडा उपांत्य फेरीतल्या पराभवानंतर महिलांच्या 76 किलो वजनी गटाच्या स्पर्धेतून बाहेर पडली, तर गोल्फपटू आदिती अशोक आणि रिक्षा डागर यांना पराभवानंतर बाहेर पडावं लागलं. पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात अमन सेहरावतनं मिळवलेलं कुस्तीतलं एकमेव कांस्य पदक भारताच्या पदक तालिकेतलं शेवटचं पदक ठरलं. 1 रौप्य आणि 5 कांस्य पदकांसह एकंदर 6 पदकं भारतानं मिळवली आहेत. भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा याला काल पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर हा सन्मान प्रदान करण्यात आला. ऑलिम्पिक ऑर्डर हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. ऑलिम्पिकमधल्या योगदानाची दखल घेत अभिनव बिंद्रा यांना सन्मानित करण्यात आलं. बिंद्रानं 2008 मध्ये बीजिंग इथं झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत भारतासाठी पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलं होतं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संपूर्ण देश आणि केंद्र सरकार वायनाडमधल्या भूस्खलनामुळे बाधितांच्या पाठीशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही. इथेनॉल उत्पादनासाठी ऊसाबरोबरच मका, वाया जाणारी फळं, बांबू यांच्यासारख्या घटकांचा वापर करून भविष्यवेधी दृष्टिकोन अवलंबण्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत उच्च उत्पादक आणि उच्च पोषण मूल्य असलेले पिकांचे 109 वाण सादर करणार. ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपात्रतेविरुद्धच्या याचिकेवरचा निर्णय येत्या मंगळवारपर्यंत लांबणीवर. 6 पदकांसह भारताची मोहीम पूर्ण. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.